नमस्कार, मी अलका धुक्कर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज चर्चेत आलेले आहेत ते राहुल गांधी. अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक पवित्र्यात आपण राहुल गांधींना पाहिलेलं आहे. त्यामुळे आजच्या सवालमध्ये याबद्दलच चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल आहे, संसदेतल्या आक्रमकपणामुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारेल का? आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, आपल्यासोबत दिल्लीतून येणार आहेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव, भालचंद्र कांगोज हे कम्युनिस्ट नेते ते औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत, पत्रकार अरुण खोरे पुण्याहून आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सतीश देसाई देखील या चर्चेमध्ये पुण्यातून सहभागी होत आहेत. चर्चेची सुरुवात आपण करूया सतीश देसाईंपासून, कारण भातखळकर आणि सातव दोघंही अजून या चर्चेमध्ये आलेले नाहीयेत. सतीश देसाई, राहुल गांधींवर जोरदार टीका केलेली आहे. मग अरुण जेटलींपासून व्यंकय्या नायडूंपर्यंत प्रत्येक जण असं सांगतंय की पक्षात बंडाळी माजलेली आहे, ती सोडून तुम्ही आमच्यावर विनाकारण टीका का करताय? असं काय म्हणाल? आज राहुल गांधी असे अचानक का आक्रमक झाले? मुळामध्ये राहुल गांधी आक्रमक झाले म्हणून टीव्ही चॅनलवरती देशभर चर्चा होऊ शकते. राहुल गांधी लोकसभेमध्ये बोलले नाही तर राहुल गांधी लोकसभेमध्ये का बोलले नाही म्हणून चर्चा होऊ शकते. आणि अरुण जेटली, व्यंकय्या नायडू यांनी तर हे बोलायलाच पाहिजे ना. तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हा उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जातीय दंगली होतात, समोर उत्तर प्रदेश पेटतं, तेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे. तुमच्या मीडियामधनं चर्चा होते, अनेक प्रिंट मीडियामधनं चर्चा होते. मग तो विषय घेऊन जर संसदेमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केला, प्रश्नोत्तराचा तास रद्द करा आणि हा मुद्दा घ्या आणि त्याच्यावरती चर्चा घडून आणा, असं जर मल्लिकार्जुन खरगे म्हणत असतील तर आदरणीय, ज्यांचा योग्य तो आदर राखून सभापतींनी त्या विषयाला न्याय देणं आवश्यक होतं. सभापतींचं मी गेले कित्येक दिवस, म्हणजे आजच नाही पण गेले कित्येक दिवस लोकसभेचं कामकाज आणि राज्यसभेचं कामकाज हे मी संबंध जवळून पाहत असतो, ऐकत असतो. ज्या तऱ्हेने सभापतींनी आज वर्तन केलं ते पक्षपाती नव्हतं का, असं तुम्ही सुद्धा सांगू शकाल का? नाही सांगू शकणार ना. आणि म्हणून राहुल गांधींनी आज सभागृहाच्या वेलमध्ये येऊन प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. आणि वेलमध्ये येऊन प्रश्न मांडण्याची परंपरा कोणी मांडली हो? 14व्या लोकसभेचं कामकाज काढून बघा, सलग 2 ते 3 सत्र ही भारतीय जनता पक्षाने कामकाज होऊन दिलं नाही. केवळ गोंधळ घालणं आणि सभागृहाचं कामकाज बंद पाडणं हे ज्या पक्षाने गेली लोकसभेमध्ये 3 सत्रामध्ये केलं. राहुल गांधी राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदा आज विरोधी पक्षामध्ये बसतायत आणि विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर वेलमध्ये आल्याशिवाय प्रश्न जर सुटत नसेल असं त्यांना वाटलं आणि उत्तर प्रदेशच्या जाती दंगलींसारखा महत्वाचा विषय आहे त्याकरता त्यांनी प्रश्न भूमिका मांडली, आक्रमक झाले, तर त्याला तुम्ही वेगवेगळी दृष्ट देणार हे अतिशय गैर आहे. नाही सतीश देसाई, बरोबर आहे. तुम्हीच सांगताय की भाजप असं करत होतं आणि याबद्दल कमलनाथ असतील किंवा तेव्हाचे सत्ताधारी तुमचे जे प्रतिनिधी सहकारी होते हे भाजपला दूषण द्यायचे, तेच आज राहुल गांधी करतायत, त्यावेळी त्याचं तुम्ही समर्थन करताय. विरोधी पक्षात आल्यावर अशा प्रकारचं वर्तन केलं जातंय. भालचंद्र कांगो देखील आपल्या सोबत आहेत. कांगो सर, आज अत्यंत बालिशपणा राहुल गांधींनी केलेला आहे, अशा शब्दात विरोधकांनी त्यांचं हसं केलेलं आहे आणि संसदेची आयुध कशा प्रकारे वापरायची याचा अभ्यास करावा राहुल गांधींनी, असे त्यांना सल्ले देखील दिलेले आहेत. राहुल गांधींचं आजचं वर्तन तुम्हाला कसं वाटतं? राहुल गांधींनी मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये संसदेमध्ये काही गोंधळ झाला त्याचा अभ्यास करूनच त्यांनी मला वाटतं आजचा पावित्र्य घेतलेला आहे. म्हणजे राहुल गांधींनी संसदेचा अभ्यास केला नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल. मुद्दा असा आहे की राहुल गांधी हे आता विरोधी पक्षात आहेत आणि विरोधी पक्षाचे जे नेते नाही आहेत, त्यामुळे विरोधी पक्षामध्ये आपण ऍडजस्ट होण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि कुठल्या प्रश्नावर ते प्रयत्न करतायत हे आपण नीट लक्षात घ्या. त्यांनी आज 2 मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे काही जातीय आणि धर्मांध दंगली होत आहेत तो त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण ते उत्तर प्रदेशमधले आहेत आणि देशभर काँग्रेसची जी एक सेक्युलर इमेज आहे ती मजबूत करण्यासाठी म्हणून त्यांनी घेतलेला एकीकडे एक पावित्र्य आहे आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्यावरती त्यांनी एकच माणसाची, इकडे पार्लमेंटमध्ये एकाच माणसाची सत्ता चालते आणि एकाच माणूस बोलला जातो आणि त्याचंच ऐकलं जातं, असं करून त्यांनी 2 निशाणे साधलेले आहेत की हुकुमशाही पद्धत आता पार्लमेंटमध्ये आलेली आहे असं त्यांना भासवायचं आहे आणि म्हणून त्यांनी स्पीकरना टार्गेट केलेलं आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की हा त्यांचा नवीन रोल जो आहे तो त्यांनी स्वतःसाठी आखून घेतलेला आहे, त्याची ही परिणिती असं मला म्हणायला हरकत नाही. आता विरोधकांच्या बाबतीत जे भारतीय जनता पार्टी आहे ते नॅचरली राहुल गांधींवर हल्ला करून अंतर्गत बंडाळी माजली आहे म्हणून ते प्रोजेक्ट होत आहेत असा आरोप करणं त्यांच्या हातात आहे, ते करतील देखील. पण मला स्वतःला मात्र असं वाटतं की हा एक कॅल्क्युलेटेड मूव्ह आहे. ज्या प्रश्नावर आपल्याला मजबूतीने बोलता येईल, ज्या प्रश्नावर आपल्याला सत्ताधाऱ्यांना कॉर्नर करता येईल, त्या सत्ताधाऱ्यांना एक आकर्षण, म्हणजे आज राहुल गांधींची चर्चा सगळ्या चॅनलवर चालू असेल म्हणजे त्यांचं एक पर्पज सर्व झालं. राहुल गांधींची चर्चा करता करता त्यांनी कुठल्या मुद्द्यावर बोलले याची पण चर्चा तुम्हाला करावी लागते. तेव्हा मला वाटतं हा हुशारीने घेतलेला मूव्ह आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक ऑब्झर्वेशन फक्त सांगतो की आतापर्यंत राहुल गांधी त्यांच्या आईच्या मागे बसत असत, मागच्या बाकावर बसत असत, पण आज मात्र ते आईच्या बरोबर बसलेले होते. हे काय योगायोगाने घडलेली घटना आहे असं मला वाटत नाही. अगदी तुम्ही जे निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि तुम्ही असं म्हणता अत्यंत विचारपूर्वक आखलेली ही रणनीती आहे राजकीय. आपल्या सोबत आता खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष युवक काँग्रेसचे राजीव सातव आहेत. राजीव सातव, हा सगळा जो बदल होता म्हणजे सूक्ष्म निरीक्षण डाव्यांच्या चष्म्यातून दिसलेलं आहे आणि ते आपल्याला टाळता येणार नाहीये. तिथूनच सुरुवात करूया. अत्यंत विचारपूर्वक असा आक्रमक पवित्रा आज राहुल गांधींनी घेतलाय का आणि त्यांची प्रतिमा यामुळे उजळणार आहे का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 26 मेला या देशामध्ये अच्छे दिनाची सुरुवात झाली. हे अच्छे दिन सुरू होऊन 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. 2 संसदेची अधिवेशनं झाली. त्या 2 संसदेच्या अधिवेशनामध्ये 90 मिनिटापेक्षा जास्त काळ पंतप्रधान लोकसभेमध्ये बसले नाहीत. आम्ही मागच्या 4-5 दिवसापासून दररोज लोकसभा अध्यक्षांकडे विनंती करतोय की या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार वाढलाय, जातीय दंगली करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या संदर्भातली चर्चा घ्या. महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत, त्या संदर्भातली चर्चा घ्या. आणि या सगळ्या चर्चेला बगल देण्याचा कार्यक्रम मागच्या काही दिवसामध्ये भाजपाकडून जाणीवपूर्वक होत होता. ज्यावेळेस सगळी संसदीय हत्यारं संपली, आम्ही स्थगन प्रस्तावाची नोटीस पण दिली. आम्ही 193 अंतर्गत विषय घ्या अशी सुद्धा नोटीस दिली. पण सगळा कारभार जर व्यंकय्या नायडूंकडे पाहून करायचा असेल आणि व्यंकय्या नायडूंच्या चालीवर जर लोकसभा चालवायची असेल तर कुठेतरी मोठा प्रॉब्लेम या दृष्टीनं आहे. कालही आम्ही विनंती केली की माननीय अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायची संधी द्या. काल संधी नाही मिळाली. आज सुद्धा आम्ही प्रश्नोत्तराच्या तासाला विनंती केली, 0 आवरमध्ये विनंती केली आणि ज्यावेळेस ऐकायचंच नाही असा अध्यक्षांचा पवित्रा होता त्यावेळेस नाईलाजानं आम्ही जे सगळे काँग्रेसचे सदस्य होतो कालही मुद्दे मांडले, आजही मुद्दे मांडले आणि त्यामुळं आमचे नेते म्हणून ते आमच्यासोबत या दृष्टीने होते. पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा त्यांनी मांडला की मंत्र्यांना सुद्धा त्यांचे पीए ठरवण्याचा अधिकार जर पंतप्रधानांनी ठेवला असेल आणि सगळाच कारभार पंतप्रधान करणार असतील तर या देशात लोकशाही उरली नाही, ही हुकुमशाही झालेली आहे आणि ह्या हुकुमशाही प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. ठीक आहे सातव साहेब, आपल्या सोबत आता भातखळकर देखील आलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर. हाच मुद्दा चर्चेत आहे की राहुल गांधींनी आज आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, आपलं राजकीय अस्तित्व दाखवलेलं आहे, पण त्यासोबत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींबद्दल जी भीती व्यक्त केली जात होती त्या हुकुमशाहीच्या प्रवृत्तीपर्यंत त्यांनी ही टीकेचं सगळं जे टोक आहे ते आज आणून ठेवलेलं आहे. राहुल गांधींचा हा आक्रमक पवित्रा भाजपला येणाऱ्या काळात आव्हानाचा ठरेल? नाही, मुळामध्ये यात काही आक्रमकपणावर तर काही नाहीये. तर हे अत्यंत चुकीचं अशा प्रकारचं वर्तन आहे. आक्रमकपणा दाखवायचा असता तर संसदीय आयुधांचा वापर करून त्यांना जे मुद्दे उपस्थित करायचे होते ते मुद्दे त्यांनी वेगवेगळ्या आयुधांचा वापर करत उपस्थित करायला पाहिजे होते आणि त्यांनी भाषणांमध्ये भाग घेऊन ते मुद्दे मांडण्याची आवश्यकता होती. त्यामुळे आज दाखवलेला हा काही आक्रमकपणावर नसून हा अत्यंत बालिशपणा आहे आणि संसदीय परंपरा पायी तुडवण्याचा हा एक प्रकार आहे. वेलमध्ये जाण्याची पद्धत भारताच्या संसदेमध्ये सर्व राजकीय पक्षांनी घातली आहे, पण जे याला ट्रॅडिशनल विरोधी पक्ष म्हणतात यांच्यामधले जे वरिष्ठ नेते आहेत हे वरिष्ठ नेते कधीही वेलमध्ये आतापर्यंत गेलेले नाही आहेत. राहुल गांधींनी विरोधी पक्षात आल्यानंतर एका अर्थाने खऱ्या अर्थाने दुसऱ्या अधिवेशनामध्ये हा सुद्धा पराक्रम करून दाखवलेला आहे. त्यामुळे संसदीय परंपरांना काडीची किंमत आपण देत नाही हे आज त्यांनी देशाच्या जनतेला दाखवून दिलं आहे. दुसऱ्याच अधिवेशनामध्ये लोकसभेच्या अध्यक्षांवर थेट पक्षपतीपणाचा आरोप त्यांनी केला.
जो 10 वर्षामध्ये आम्ही कधी केला नाही. जेव्हा त्यांना 0 आवरमध्ये त्यावेळच्या लोकसभेच्या अध्यक्षांनी भाषण करू दिलं तरी सुद्धा आम्ही अध्यक्षपद हे अराजकीय पद मानलं जातं. त्या पदाची एक प्रतिष्ठा आहे, ती आम्ही अधिकृतपणे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तेवढंही भान राहुल गांधींना राहिलं नाही. मात्र कमलनाथ यांनी मात्र असं म्हटलं की मी पक्षपातीपणाचा आरोप त्यांच्यावर करत नाही, त्यांनी निपक्षपातीपणे वागावं. इतकं जबाबदार विधान कमलनाथांनी केलं, पण राहुल गांधींना या जबाबदारीची जाणीव नाहीये. त्यामुळे यात आक्रमकपणाचं काही कारण नाही. आणि त्यांनी जे काही नंतर आरोप केले संसदेच्या बाहेर, हे आरोप ते निवडणुकीच्या पूर्वी मोदींवर करत होते. त्या आरोपांना देशाच्या जनतेने अजिबात किंमत दिली नाही. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष नेता होण्याचं सुद्धा भाग्य काँग्रेसला मिळालेलं नाहीये. नाही भातखळकर, तुम्ही दुखरी नस जी आहे त्याच्यावर हात ठेवताय. सातव यांना विचारू द्या मला. कदाचित त्यामुळेच पक्षपातीपणाचा जे मनातला त्यांचा राग होता तो आज बाहेर आला असावा. राजीव सातव, विरोधी पक्ष सातत्याने हा आरोप करतोय की आयुध जी असतात ती कशा प्रकारे वापरायचं याचं भान आज राहुल गांधींनी सोडलं असं. अतुलजी, माझी विनंती राहील तुमच्या पंतप्रधानांना, मागच्या 2 अधिवेशनाचा पूर्ण कालावधी पकडून 90 मिनिटापेक्षा जास्त वेळ ते लोकसभेमध्ये बसलेले नाही. संसदीय परंपरा जरूर सांगा. संसदीय परंपरा जरूर सांगा आम्हाला. संसदीय परंपरा आमच्या ऐकायच्या सुद्धा तयार आहेत, पण त्यासाठी तुमचे पंतप्रधानांना लोकसभेत बसायला सांगा. पहिलं तुमचे पंतप्रधान लोकसभेला, राज्यसभेला, ज्युडिशियरीला, निवडणूक आयोगाला पूर्णपणे अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदीय परंपरेसाठी एक उदाहरण द्या. बसायला सांगा. मग संसदीय परंपरेच्या संदर्भात आपण चर्चा करू. तुमचे पंतप्रधान बाहेर फिरतायत, भूतानमध्ये फिरतायत, नेपाळमध्ये फिरतायत, पण लोकसभेत बसायला त्यांना वेळ नाहीये. हे या भारताचं दुर्दैव आहे. आणि मागच्या 2 महिन्यापासून आम्ही शोधतोय की ते अच्छे दिन कुठे आहेत, ते अच्छे दिन कुठे आहेत ज्याच्यामध्ये महागाई कमी होणार आहे, ते अच्छे दिन कुठे आहेत ज्याच्यात शेतकऱ्याला मदत मिळणार आहे, ते अच्छे दिन कुठे आहेत ज्याच्यामध्ये सरदार पटेलांच्या स्मारकाला निधी आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला निधी नाही. ते अच्छे दिन आम्ही शोधतोय. राजीव सातव, राजकीय भाषण करू नका, तुम्ही मुद्द्यांवर बोला. अगदी कळलं की नाही? तुम्ही मुद्द्यांवर बोला. तुमचं सरकार 10 वर्ष होतं. नरेंद्र मोदी, तुम्ही हिंदू मिलची परमिशन पण दिली नाही. तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एन्व्हायरमेंटची परमिशन पण दिली नाही. त्यामुळे एक ठरवा, मुद्द्यांवर बोलायचंय का राजकीय बोलायचंय? मग आपण राजकीय बोलू. मुद्दा एवढाच आहे, राहुल गांधी आज वेळमध्ये का गेले, संसदीय परंपरेने पायी का तुळवल्या, याच्यावर बोला तुम्ही. कुठल्याही परिस्थितीत लोकसभेत बसायला तयार नाहीये. आणि या देशाचे अनेक पंतप्रधान हे संसदेचं अधिवेशन चालू असताना जगाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. नरेंद्र मोदी हे पहिले प्रधानमंत्री नाहीयेत. अगदी सातव आणि भातखळकर बरोबर आहे. तुमचे राजकीय वादाचे मुद्दे खरे. पंतप्रधान येऊन लोकसभेत सांगायचे तरी की काय दिवे लावलेत आम्ही बाहेर, काय काम केलं. भूतानमध्ये जाऊन नेपाळचा उल्लेख कुठल्या पंतप्रधानाने केलेला नाहीये. तुम्ही बाहेर जाऊन काय केलं असेल? नाही भातखळकर आणि राजीव सातव दोघांनाही मी विनंती करते आपल्यासोबत. ऊर्जा तयार करून भारताला ऊर्जा देऊ, म्हणजे भारतामध्ये 10 वर्ष अंधारात ठेवायचं. लोकसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप करतायत. मला वाटतं काँग्रेस ही पूर्णपणे खचलेली आहे. ते विमर्श झालेले आहेत. त्यातून फ्रस्ट्रेशन मधनं अशा प्रकारचे उद्गार त्यांच्या तोंडातून येत आहेत. सातव साहेब, एकच मिनिट थांबा. आपल्यासोबत अरुण खोरे पत्रकार देखील आहेत. आणि तुम्ही सातव असं म्हणताय सातत्याने तुमचे पंतप्रधान, आपल्याला एक मान्य केलं पाहिजे काँग्रेसला देखील की हे भारताचे पंतप्रधान आहेत. खोरे सर, हाच प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेस या कुठल्या तरी मनस्थितीत पराभवाच्या धक्क्यातून आज बाहेर पडताना दिसते आणि त्यामुळे अजूनही नरेंद्र मोदींवर जे आरोप केले जात आहेत हे पक्षीय आरोप केले जात आहेत. त्यांना जे बहुमत मिळालेलं आहे आणि त्यातून ज्या पद्धतीचा कारभार चालवला जातोय त्याच्याबद्दलचे आक्षेप असू शकतात, पण ज्या पद्धतीने आज राहुल गांधींनी हे सगळे आक्षेप मांडलेले दिसत आहेत हे योग्य वाटतायत का? यामुळे राहुल गांधींची प्रतिमा उजळेल की पुन्हा एकदा ते बॅकफूटवर जातील? मला असं वाटतं की या एकूण सगळ्या आजच्या चर्चेच्या संदर्भात 2-3 मुद्दे मला महत्त्वाचे वाटत आहेत. ते मुद्दा मी सांगू इच्छितो. त्यातला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या आक्रमकपणामुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारेल का? तर निश्चितपणे त्यांच्या प्रतिमेला काहीतरी थोडंसं बळ मिळेल ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे हे आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 7 जुलैला अधिवेशन सुरू झालं, उद्या 7 ऑगस्ट आहे, म्हणजे साधारणतः एक महिनाभराच्या अधिवेशनाच्या काळामध्ये लोकसभेच्या आता राहुल गांधी आज आपल्याला एकूण समोर आलेले दिसले आणि त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले. मला स्वतःला असं वाटतं की हा पण एक विचार केला पाहिजे. सातत्याने तुम्ही एखाद्या प्रभावी विरोधी पक्षामध्ये असताना तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी त्या पक्षाच्या उपाध्यक्षपदाची असताना संसदेमध्ये तुमचं कामकाजामधलं लक्ष जे आहे ते चांगलं असलं पाहिजे. तुलनेने राहुल गांधींचा रोल या महिनाभरामध्ये आज जसा दिसला
तसा काही या महिनाभराच्या अगोदरच्या काळामध्ये दिसलेला नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट, राजीव सातव यांनी सांगितलेला पण मुद्दा पण महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या अधिवेशन काळामध्ये उपस्थित राहत नाहीत हे लक्षात आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक खटकणारी गोष्ट आहे. मी स्वतः राज्यसभा लोकसभेचं कामकाज पाहतो आणि तेव्हा ते तीव्रतेने जाणवतं आणि मला स्वतःला असं वाटतं की याचा विचार पंतप्रधानांनी केला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे 5वी बहुमत आहे, काँग्रेसकडे कमी जागा आहेत, पण याचा अर्थ तुम्ही एक व्हॉइस ऑफ डिसेंट तुम्ही दाबायचा किंवा त्या व्हॉइस ऑफ डिसेंटकडे दुर्लक्ष करायचं असा होत नाहीये. आणि दुर्दैवाने गेल्या महिनाभराच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याला हे दिसलेलं आहे. एका बाजूने राज्यसभेमध्ये काँग्रेस कुठल्याही छोट्या मोठ्या मुद्द्यावरती सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतं, तिकडे लोकसभेमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रयत्न होतो आणि जसा प्रयत्न आज राहुल गांधींनी केला. मला स्वतःला असं वाटतं की राहुल गांधींनी मोदींच्या वरती जे काही आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपांचा खरं म्हणजे मोदींनी आणि त्यांच्या पक्षांनी अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे. मी एक गोष्ट मान्य करतो, तुमचे पंतप्रधान आमचे पंतप्रधान हा मुद्दा नाहीये, हे भारताचे पंतप्रधान आहेत, ही प्रतिमा आपण लक्षात ठेवली पाहिजे. सगळ्यात मला महत्वाचं जे दिसतंय चर्चेमध्ये आणि पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये त्याचे पडसाद जर समजा लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या संसदाच्या ह्या अधिवेशनाच्या काळात उमटणार असतील आणि त्याच्यामध्ये काही लोकांनाच बोलू दिले जाणार असेल, पंतप्रधानच सगळ्या गोष्टींचे अधिकार ठरवणार असतील, तर मला स्वतःला असं वाटतं की संसदीय लोकशाहीच्या एकूण जडणघडणीला, एकूण सगळ्या मुद्द्याला काही प्रमाणामध्ये नख लागेल, क्षती पोहोचेल असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे एका बाजूनी राहुल गांधींचा रोल आजचा एकदम असा सडनली आला, जसं त्यांनी यावर्षी तो वटहुकूमाचा कागद फाडला पत्रकार परिषदेमध्ये देऊन, तसंच आजचं त्यांचं काहीचं वर्तन होतं. पण त्यांनी जातीय हिंसाचार, जातीय दंगली आणि उत्तर प्रदेशमध्ये वाढणारा हा सगळा जातीय एक वेगळ्या प्रकारचा अभिनिवेश, धार्मिक दंगे या संबंधीची गंभीर स्थिती, याच्या संबंधात काँग्रेस आणि राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले ते खूप गंभीर महत्वाचे आहेत आणि केवळ 5वी बहुमत आहे म्हणून आम्ही अशा पद्धतीची चर्चा घेणार नाही, ही भूमिका भाजपला घेता येणार नाही, भाजपच्या सरकारला घेता येणार नाही. आणि माझी अशी अपेक्षा आहे की लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन ह्या खूप संवेदनशील अशा पीठासीन अधिकारी आहेत, त्या निश्चितपणे एक विधायक अशी भूमिका घेऊन या संबंधीची चर्चा घडवून आणतील आणि ही चर्चा व्हायला पाहिजे. कारण इतकं गंभीर स्वरूप उत्तर प्रदेशमधल्या या पद्धतीच्या एका विचित्र वातावरणामध्ये निर्माण झालेलं आहे, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. अगदी भातखळकर आज पीठासीन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला. सुमित्रा महाजन यांनी अत्यंत मोकळेपणाने बाहेर येऊन पत्रकारांना ही माहिती दिली की अशा प्रकारचा पक्षपातीपणा केला जात नाहीये आणि या आधीचे जे सगळे एक नियम आहेत तेच पाळून मी सर्वांना योग्य तो न्याय देते असा. पण दुसरीकडे पंतप्रधानांबद्दल जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीबद्दल असतील किंवा एक प्रकारचं हुकुमशाहीचं वातावरण जे तयार केलं जातंय आणि चर्चा होऊ देणार नाही अशी भीती घातली जाते, याबद्दल भाजप मोकळेपणाने उत्तर देणार आहे का? भातखळकर, आवाज पोहोचतोय? भातखळकर यांच्याशी संपर्क तुटलेला दिसतोय आपला. आपल्यासोबत राजीव सातव आहेत. राजीव सातव, हा खरं तर मुद्दा आहे, आपण भाजपची या क्षणाला त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती जाणून घेणं महत्वाचं होतं. पण मगाशा मुद्द्याकडे येते की हा जो उल्लेख केला, अरुण खोरे म्हणतायत की आजची कामगिरी त्यांची चांगली होती, पण एवढ्या दिवसानंतर आज राहुल गांधी आक्रमक दिसले. म्हणजे मध्येच अशा पद्धतीचं काहीतरी काम करायचं, या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे प्रियंका गांधी या देखील पक्षामध्ये पुन्हा एकदा अगदी सक्रिय होणार ही चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर तातडीने राहुल गांधींचं अस्तित्व, आक्रमकपणा दिसला. हे नेमकं काय गणित आहे? राहुल गांधीच पक्षाचं नेतृत्व करणार आहेत, ही भूमिका कुठेतरी पक्षाला पुढे करायची आहे का? मागच्या 5 ते 6 वर्षापासून माझे राहुलजींशी आणि गांधी परिवाराशी मी फार जवळून पाहतो आहे आणि ज्या पद्धतीनं त्या परिवारामध्ये एक वाक्यता आहे, राहुलजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं काम केलं पाहिजे यामध्ये एक वाक्यता आहे. कोणीतरी सांगते प्रियंकाजी येणार आहेत, प्रियंकाजी हे करणार आहेत, हा मीडियानं तयार केलेले विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यात तथ्य दूरपर्यंत नाही. आमची भूमिका एवढीच आहे की आम्ही 44 सदस्य आहोत. 44 सदस्यांना लोकसभेमध्ये त्यांच्या संख्येनुसार वेळ मिळतो. आम्ही महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात मुद्दे मांडले की याच्याबद्दल चर्चा घ्या. आम्ही या जाती दंगलींच्या संदर्भात मुद्दे मांडले आणि हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून मांडतोय, आज मांडतोय असं नाही. दररोज अध्यक्षांकडे जाऊन त्यांना विनंती करतो की फार महत्त्वाचा विषय हा घ्या. अध्यक्षांचं म्हणणं एकच असतं की सरकारकडनं त्याच्यावर प्रस्ताव आला पाहिजे. आता सगळं जर सरकार ठरवणार असेल आणि सगळं मोदी साहेब
त्यांच्या दालनामध्ये बसून किंवा नेपाळ आणि भूतानमध्ये बसून जर ठरवणार असतील तर अशा पद्धतीने लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज चालू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही विनम्रपणे मागच्या अनेक दिवसापासून अध्यक्षांना विनंती करत होतो की अध्यक्ष महोदय, सरकार सत्तेवर आहे, आमचा काय अविश्वासाचा ठराव नाही आहे, पण आम्हाला ज्या चर्चा करायच्या या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या चर्चा महत्त्वाच्या आहेत आणि त्या चर्चा तुम्ही घ्या. आणि त्या संदर्भामध्ये हा वाद होता. आणि शेवटी ज्यावेळेस आमचं ऐकायचंच नाही ही भूमिका जर पीठासीन अधिकाऱ्यांची असेल किंवा सरकारची असेल तर आम्हाला शेवटी पर्याय काय उरतो? शेवटी आवाज उठवणं हा पर्याय आमच्या समोर आहे आणि तो पर्याय आम्ही निवडला. तो पर्याय निवडला म्हणता. एक ब्रेक घेणार आहोत, पण त्याआधी अरुण खोरे, राजीव सातव यांचा मुद्दा पटत नाही, असहमत आहात की काय म्हणायचंय? नाही, राजीव सातव यांच्या मुद्द्याचा संदर्भ नाही. मगाशी चर्चेमध्ये एक मुद्दा असा आला की मोदी हे हुकुमशाह होत आहेत का किंवा हुकुमशाही प्रवृत्ती आहेत का, असा एक मुद्दा मगाशी चर्चेत आला होता. मला इथे एक संदर्भ असं सांगायचा आहे. जेव्हा हे निवडणूक संपली, निकाल लागले, तेव्हा इकॉनॉमिस्टनी एक त्यांचं संपादकीय टिपण प्रसिद्ध केलं होतं आणि त्यांनी त्यात असं म्हटलेलं होतं की प्रचंड बहुमतामुळे मोदींच्या नेतृत्वाचं रूपांतर हे एकाधिकारशाहीत होईल का अशी भीती वाटते. आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वामधले काही सारखेपण आणि मोदींच्या नेतृत्वामधले काही गुण या गोष्टींच्यामध्ये खूप साधर्म्य आहे आणि त्यामुळे या प्रचंड बहुमतामुळे मोदी हे एकाधिकारशाह होतील का अशी चिंता इकॉनॉमिस्टच्या त्या अग्रलेखामध्ये व्यक्त केलेली होती. मला असं वाटतं की हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, कारण जागतिक समूहाला, जागतिक माध्यमांना काय वाटतं हे इकॉनॉमिस्टच्या त्या अग्रलेखातनं लक्षात आलं होतं. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते भातखळकर यांचा संपर्क झालेला आहे. भातखळकर, मगाशी हाच प्रश्न आपण विचारत होतो, चर्चा करत होतो. भाजपकडे ज्या प्रश्नांची उत्तरं मागितली जात आहेत, विशेषतः पंतप्रधानांचा जो सहभाग आहे संसदेच्या अधिवेशनामधला, याबद्दलचा प्रश्न असेल किंवा सातत्याने आम्ही चर्चेसाठी वेळ मागतोय मात्र ती वेळ आम्हाला दिली जात नाही आणि दुसरीकडे आम्हाला आयुध वापरता येत नाही अशा प्रकारचे आरोप करायचे, हा दुटप्पीपणा आहे असं काँग्रेस म्हणतंय. याचं स्पष्टीकरण भाजप खरं आणि मोकळेपणाने देणार आहे का? नाही, भारतीय जनता पार्टी नेहमीच खरं आणि मोकळेपणाने स्पष्टीकरण देत असते. देशाचे प्रधानमंत्री देशाच्या संसदेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं देत नसतात. एकीकडे खोरे म्हणतात ते हुकुमशाह आहेत आणि ते संसदेमध्ये येत नाहीयेत, तरी सुद्धा संसद चालू आहे. याचा अर्थ त्या खात्याचे मंत्री त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आणि ते डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आणि डेलिगेशन ऑफ वर्कचं सुद्धा उदाहरण आहे. त्यामुळे मला तर गेल्या 15-20 वर्षात मी कधी संसदेत असं पाहिलेलं नाहीये की खात्यांच्या अनेक प्रश्नांना प्रधानमंत्रीच उत्तर देतात. जेव्हा महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, जेव्हा काही पेच निर्माण होतो, अशा वेळेला प्रधानमंत्री हस्तक्षेप करत असतात. त्यामुळे नरेंद्र मोदींवर अशा प्रकारचे बेबुनियाद आरोप हे निवडणुकीच्या पूर्वी राहुल गांधींनी केलेत, काँग्रेसने केलेले आहेत आणि या देशातल्या एका विशिष्ट मीडियाच्या गटाने केलेले आहेत. पण हे आरोप जनतेने स्वीकारलेले नाही आहेत. त्यामुळे त्यात कुठली हुकुमशाहीची बीजं यांना दिसत आहेत हे आमच्या तर आकलनशक्तीच्या पलीकडचं आहे. दुसरा मुद्दा, आज जो काही प्रसंग संसदेमध्ये घडला, सुमित्रा महाजनांनी आज पत्रकारांना हे सांगितलं की ॲडजॉर्नमेंट मोशन आणण्याचा अधिकृत प्रस्ताव हा त्यांच्याकडे काँग्रेसने दिलेलाच नव्हता. तरी सुद्धा प्रश्नोत्तराचा त्रास हा त्यांनी कायम त्रास देत असताना सुद्धा तो तास संपल्यानंतर 0 आवरमध्ये खरगे यांना त्यांनी आपलं म्हणणं मांडायला दिलं. 0 आवरमध्ये बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा असतो. त्यावेळी त्यांनी खरग्यांना दोनदा म्हटलं की तुम्ही स्पेसिफिक बोला, देशामध्ये आता नक्की कुठल्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली आता घडतायत त्याची तुम्हाला चर्चा करायची आहे. पण खरग्यांनी कुठलीही स्पेसिफिक उदाहरणं त्यांनी सांगितल्यानंतर दिली नाहीत. त्यामुळे मी सांगीन तेच धोरण, मी बांधीन तेच तोरण, अशा प्रकारची काँग्रेसची भूमिका आहे. सुंब जळाला तरी पीळ जात नाही अशी काँग्रेस पक्षाची अवस्था संसदेत आणि संसदेच्या बाहेर झालेली आहे. त्यामुळे त्यांना म्हणा आता आपण विरोधी पक्षात आहोत आणि लोकसभेच्या अध्यक्षांचं ऐकायचं असतं. दुसऱ्याच अधिवेशनात त्यांच्यावर थेट पक्षपतीपणाचे ते आरोप करतायत, जो आम्ही कधी 10 वर्षात केला नाही. मला वाटतं काँग्रेस बोखला गई आहे. प्रियंका गांधी येतील, याने राहुल गांधी कदाचित संसदेतल्या आपल्या झोपेतून गडबडून जागे झाले असतील आणि त्यांनी आजचा हा प्रकार केला असावा असं मला वाटतं. तुम्ही अनेक त्यांच्याबद्दलच्या टिप्पण्या केलेल्या आहेत. आपल्यासोबत सतीश देसाई देखील आहेत आणि त्यांना बोलायचं असणार आहे. पण आता एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर सतीश देसाईंकडे जाणार आहे, कारण काँग्रेसबद्दल तुम्ही खूप महत्त्वाची गोष्टी निरीक्षणं मांडलेली आहेत आणि काँग्रेसची संस्कृती सतीश देसाई अत्यंत जवळून बघतायत. ब्रेक घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेऊया. संसदेतल्या आक्रमकपणामुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारेल का, आपला आजचा सवाल आहे. 12% लोक फक्त म्हणतायत होय आणि नाही म्हणणाऱ्यांची आकडेवारी बघा, 88% म्हणतायत नाही.
राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्याबद्दल आपण चर्चा करतोय. सतीश देसाई, थेट प्रश्न आहे, राहुल गांधींचा हा जो आक्रमक पवित्रा आहे, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील आम्ही बघितला होता, पण त्यामध्ये सातत्य राहत नाही. आता राहुल गांधी आक्रमक झाली आहेत, पुन्हा त्यांचं दर्शन कधी होईल हे त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील माहित नाही. अशी परिस्थिती असताना ज्या पद्धतीची टीका आज भाजप करतंय त्याला काय म्हणून तुम्ही स्पष्टीकरण देणार आहात आणि उत्तर देणार आहात? अख्खा देश, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि अख्खा देश जो प्रश्न विचारतोय, माझे मित्र अतुल भातखळकरांना ते आवडणार नाही किंवा ते रागवत दिली, पण अख्खा देश विचारतोय की मोदी कुठे आहेत? पार्लमेंटमध्ये दिसत नाही. तुम्ही साधं उदाहरण सुद्धा तुम्हाला मी देतो. अर्थसंकल्प ज्या अरुण जेटलीने मांडला, त्यांना अर्थसंकल्प मांडताना त्रास व्हायला लागला, त्यांना 5 मिनिटं ब्रेक घ्यायला लागला. सुषमा स्वराज आणि अडवाणी हे त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करत होते. काँग्रेसने सुद्धा काही खासदार जाऊन त्यांनी चौकशी केली, पण शेजारी बसलेल्या पंतप्रधानांना असं वाटलं नाही की आपला सहकारी आहे, त्याला त्रास होतोय, कमीत कमी जाऊन विचारावं. आजही जेव्हा वेलमध्ये येऊन राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्या क्षेत्रात ती क्लिप काढून बघा. अजून मी ते अनेक वेळा पाहिली क्लिप ती. त्यावेळेला लगेच आदरणीय पंतप्रधान हे त्यांच्या जागेवरून एकटे उठले आणि सभागृहाच्या बाहेर निघून गेले. जे पंतप्रधान लोकांना कुठे दिसत नाहीत, कमीत कमी राहुल गांधी उत्तर प्रदेशमधल्या जातीय दंगलीचा प्रश्न या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करत होते. आज संबंध देशभर चर्चा, अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल, उद्या प्रिंट मीडियामध्ये सुद्धा जी चर्चा होईल ते मुझफ्फरनगर असेल किंवा उत्तर प्रदेशमधल्या जातीय दंगलींचा प्रश्न उपस्थित करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आणि आदरणीय सभापतींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी जेव्हा सभागृह संपल्यानंतर बाहेर आले, तेव्हा त्यांना जेव्हा कमलनाथ आणि राहुलजी भेटले, तेव्हा लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केलेली भावना सुद्धा आपण ट्विटवरती बघून बघा किंवा वेबसाईटवरती पण बघा. त्याच्यामध्ये अडवाणी साहेब असं म्हटलेत की 40 वर्षाची संसदीय प्रणालीमध्ये मी जवळनं सगळं पाहिलंय. आजचा हा प्रसंग अतिशय क्लेशदायक होता. फ्लोअर मॅनेजमेंट अधिक सक्षम असणं आवश्यक आहे. तुम्ही मला सांगा, जेव्हा अडवाणी सारखा माणूस असं म्हणतात, म्हणजे ज्येष्ठ नेते असं म्हणतात, तेव्हा राहुल गांधींनी त्यांच्या हा पक्षाचा प्रश्न नाही, हा देशातल्या सर्वसामान्य माणसांचा, तो हिंदूंचा, मुसलमानांचा, कुठल्या जातीचा पण नाही, पण देशातल्या एका विभागामध्ये जर जाती दंगली होत असतील आणि त्या वारंवार होत असतील तर त्या संदर्भामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या संसदेमध्ये तो प्रश्न उपस्थित करायला संसदीय आजरांचा वापर करून दिला नाही, तर वेलमध्ये येऊन तो प्रश्न मांडण्याकरता जर ते भांडले तर त्यात गैर काय आहे? आणि बालिश म्हणून ज्याचा उल्लेख माझे मित्र अतुल भातखळकरांनी केला, 14व्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हा जर बालिशपणा जर राहुल गांधींनी केला असं आपलं म्हणणं असेल, तर 14व्या लोकसभेमध्ये आपण केला तो संबंध 3 सत्र वाया घालवली, तो शहाणपणा होता काय? हाही मला प्रश्न अतुल भातखळकरांना विचारायचा आहे. भातखळकर उत्तर द्या, त्यानंतर कांगोनकडे जायचं आहे, कारण केवळ आजच्या प्रसंगापुरती ही चर्चा करायची नाहीये. एकूणच राहुल गांधींचं जे राजकीय वर्तन आहे त्याबद्दल मला ही चर्चा करायची आहे आणि काँग्रेस पुढची जी आव्हानं आहेत त्याकडे देखील आपल्याला यायचंय, पण त्याआधी भातखळकर. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की देशातले अनेक राजकीय पक्षांचे खासदार हे संसदेमध्ये वेलमध्ये जातात, पण प्रमुख विरोधी पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत हे आतापर्यंत आपल्या संसदेच्या इतिहासात कधीही वेलमध्ये गेलेले किमान मला तरी माहीत नाहीत. लालकृष्ण अडवाणी असतील, मधु दंडवते असतील, सुषमा स्वराज असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, राजनाथ सिंग राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळेला ते संसदेमध्ये होते, हे नेते कधीही वेलमध्ये गेलेले नाहीत. आम्ही असं समजतो की राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत, ते वेलमध्ये गेले, त्याच्यावरनं टीका झालेली आहे. सर्व राजकीय पक्षांचे खासदार वेलमध्ये गेले, त्याच्यापेक्षा भयंकर प्रकार त्यांनी केले आहेत. पण जेव्हा पक्षाचा नेता अशा पद्धतीचा व्यवहार करतोय आणि म्हणून तो आजच्या दिवसामध्ये टीकेचा विषय झालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या देशाला दिसत आहेत, जगाला दिसत आहेत, ते संसदेमध्ये आहेत. हा बोला, काय सांगा. नाही अतुलजी, आपला एक सहकारी जेव्हा बजेट मांडत असतो तेव्हा त्याला त्रास होत असतो, तेव्हा पण जाऊन विचारणं माझ्या येऊ दे ना प्रश्नाला उत्तर, मला कळलं नाही. पाहिलं ना. अहो देसाई साहेब, मी येतो ना तुमच्या, तुम्ही आता माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाहीत ना. सुषमा स्वराज एकदा तरी वेलमध्ये गेल्या का? रागू नका. अडवाणीजी इतक्या वर्षाच्या संसदीय जीवनामध्ये एकदा तरी ते वेलमध्ये गेले का? जरा ऐकून घ्या आता. त्यामुळे नरेंद्र मोदी किती सॉफ्ट आहेत आणि व्यक्तिगत व्यवहारामध्ये किती सॉफ्ट आहेत हे सगळ्या जगाला आणि देशाला माहिती आहे. पण तुमची दृष्टी जी आहे ही अत्यंत कावीळ झाल्याप्रमाणे विकृत दृष्टी आहे. लालू प्रसाद यादव हे त्यांचे कडवे टीकाकार, राजकीय टीकाकार, पण लालू प्रसादांना ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना पहिला फोन कोणाचा गेला होता? तो नरेंद्र मोदींचा गेला होता. हे लालू प्रसाद यादवांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं.
त्यामुळे अरुण जेटली त्या दिवशी त्यांची प्रकृती बरी नसेल हे मोदींना तर 100% माहिती आहे, कारण त्यांचा सहकारी बजेट मांडत होता. अशा क्षुल्लक याच्यावरनं तुम्ही मोदींवर टीका करता. निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही अशी टीका केलेली आहे. मला वाटतं या टीकेला जनता थारा देत नाही, हे जरा समजून घ्या, आत्मचिंतन करा, त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. आपण आपल्या पक्षाची भातखळकर एक गणित काम करण्याचा करूया, प्रयत्न आपल्यासोबत करा. कांगो आहेत, अहो, त्यांना हा देशाचा विचारूया. प्रधानमंत्री एकच असा मिनिट आहे. भातखळकर, नाही, एक दोन मिनिट मला थांबा. पूर्ण करू द्या. बोला. भातखळकरजी नाही थांबा देसाई, एकच मिनिट थांबा. भालचंद्र कांगो, आता भातखळकर यांनी असं म्हटलंय की काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे. असं मी जो प्रश्न मगाशी विचारत होते की राहुल गांधी असे एक दिवस अचानक आक्रमक पवित्र्यात दिसतात, मग सिलेंडर गॅसची संख्या, घरगुती सिलेंडरची संख्या त्यांनी वाढवून घेतली, वटहुकुमाबद्दलची नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा एकदा ते गायब असतात राजकीय पटलावरून. विरोधी पक्षनेते पदावर देखील ते का क्लेम करत नाहीत असा प्रश्न विचारला जातो. राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना विचारला जातोय. त्याची उत्तरं त्यांना द्यावी लागतायत. त्यामुळे सातत्य नसणं हा जो राहुल गांधींच्या आक्रमकपणातला एक महत्वाचा आपण म्हणूया आत्ताची कमजोरी आहे, ही दुरुस्त झाली पाहिजे का? नाहीतर अशा प्रकारे एक दिवसात प्रतिमा उजळली असं म्हणता येईल का? मला विचारलाय का हो प्रश्न? हो हो, तुम्हालाच विचारलंय. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की राहुल गांधींच्या वागण्यामध्ये सातत्य नसल्यामुळे नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहेत की नाही याबद्दल सातत्याने विविध मार्गाने शंका उपस्थित केली जाते आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींची आजची आक्रमकता ही अचानक आलेली आहे का त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड असं काही गोष्टी आहेत अशी चर्चा केली जाते. पण माझं असेसमेंट मी मगाशीच सांगितलं की आजची त्यांची आक्रमकता ही निश्चितपणे कॅल्क्युलेटेड आहे. मुद्दा आपला लक्षात घेतला पाहिजे की राहुल गांधी हे पराभवाच्या नंतर काँग्रेस स्वतः आणि काँग्रेसला उभं करण्याचा प्रयत्न जेव्हा करतायत तेव्हा त्यांना त्यांचं संख्याबळ कमी आहे आणि ते संख्याबळ कमी असताना कुठले टॅक्टिक्स वापरले पाहिजेत ह्याचं भान ठेवूनच ते वापरणार. म्हणजे आज जी घडलेली घटना आहे ती अपवाद आहे असं मला वाटत नाही. तर इथून पुढे मला असं वाटतं की विरोधी पक्ष हा हे नॉमिनेशनच भाजपनी कोणाला किंवा स्पीकरनी कोणाला दिलेलं नसल्यामुळे आपली दखल घेतली पाहिजे. ह्याच्या पद्धतीची वर्तणूक निश्चित होणार. फक्त प्रश्न कुठले निवडायचे ह्याचा शहाणपणा ते दाखवणार. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की राहुल गांधींनी अत्यंत हुशारीने जो प्रश्न निवडलेला आहे तो त्यांना फायद्याचा असलेला प्रश्न त्यांनी निवडला आहे, ज्याच्यावर त्यांना चर्चा अपेक्षित आहे आणि ती चर्चा आता होणार आहे. ती चर्चा करताना ते काय बोलतील, कशा पद्धतीने सहभाग घेतील हे आपल्याला पाहणं निश्चितपणे ऑब्झर्वेशन म्हणून इंटरेस्टिंग असेल. तिथे ते नाही बोलले तर मग त्यांच्या आक्रमकतेला काही थारा आणि किंवा अर्थ आहे असं दिसणार नाही. आणि राहुल गांधींचं आत्तापर्यंतचे जे वागणं आहे की धरसोड करण्याची वृत्ती आहे, त्याच्यामुळे असं झालं तर मला स्वतःला काही आश्चर्य वाटणार नाही. पण मला नेहमी असं वाटतं की विजयाला अनेक फादर, विक्ट्री हॅज नंबर ऑफ फादर्स, परंतु फेल्युअर इज ऑलवेज ऑर्फन. म्हणजे पराभवाचा स्वीकार किंवा बाप कोणी करत नाही अशी काँग्रेसची परिस्थिती असल्यामुळे त्या पराभवाच्या एका परिस्थितीतून मानसिकतेतून बाहेर करताना आक्रमकतेची जी गरज आहे ती आता इथून पुढे राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी करतील असा इशारा किमान या निमित्ताने सत्ताधारी पक्षाला आणि पार्लमेंटला आणि देशाला मिळालेला आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आजची जी राहुल गांधींची जी एक उडी आहे वेलमधली ती अत्यंत कॅल्क्युलेटेड आहे. जाता जाता मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की एकीकडे राहुल गांधी हे नेते नाहीत म्हणायचं आणि ते प्रमुख नेते असं म्हणायचं, असं दुटप्पीपणा चालणार नाही. सोनिया गांधी आणि खरगे हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, ते वेलमध्ये आलेले नाहीत. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते असतील परंतु ते काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून काही त्यांना मान्यता नाही. त्यामुळे त्यांनी इतर खासदारांप्रमाणेच वागलं तर मला काही आश्चर्य वाटणार. भातखळकरांना नाही पटत आहे कांगो सर तुम्ही जे म्हणताय ते? नाही अहो, ते नेते नाही असं आम्ही म्हणत नाहीये. त्यांच्या नेतृत्वाचे गुण नाहीत असं लोकांना वाटतंय. ते नेते आहेत हे काँग्रेसच म्हणते ना. काँग्रेस म्हणते ते आमचे प्रमुख नेते आहेत. लोकसभेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली काँग्रेस असं काँग्रेस म्हणते. ठीक आहे, मला पुढे जायचं. गुण त्यांच्यात नाही. पण स्पीकरनी मान्यता दिली नाही ना त्यांना. नेतेपदी म्हणून विरोधी पक्षच मान्य केलेला कोणी मान्यता दिली पाहिजे दिलेलं नाही. तेव्हा नेते असण्याचा प्रश्न कुठे येतो? त्यांनीच घ्यायचं होतं ना. पक्ष त्यांचाच आहे, तोच त्यांचा प्रॉब्लेम आहे. लिडरशिप सगळे विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष नेताच नाही पार्लमेंट. प्रॉब्लेम आहे. पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही, सगळे समान आहेत.
नाही नाही, अहो, गटनेता त्यांचा गटनेता, काँग्रेस पक्षाचा गटनेता 55 खासदार नसल्यामुळे विरोधी मग ते पक्षनेता काँग्रेस नाही पक्ष ठरवेल ना त्यांच्या नेत्यांनी काय नियमानुसार. करावं, तुम्ही कसं काय ठरवणार ते? अहो, आम्ही आमचं मत व्यक्त करतो. लोकशाही आहे, रशिया थोडी आहे, कम्युनिझम थोडी आहे इकडे. नाही नाही, आपण ते आम्हाला या मत वादात व्यक्त नको करायला जाऊया. अधिकार नाहीये. वाटकर अशा पद्धतीच्या वादामध्ये आपण नको जाऊया. कम्युनिझम नाहीये इकडे. कांगो सरांनी एक शब्द वापरला की आज त्यांनी वेलमध्ये घेतलेली जी उडी आहे, खोरे सर, ही उडी काँग्रेस पक्षासाठी हनुमान उडी ठरणार आहे का? आपण जर उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे रंग आत्ता बघितले, महाराष्ट्रात येऊ घातलेली निवडणूक बघितली आणि राहुल गांधींनी जो आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, मरगळ जी पक्षाला आलेली आहे ती झटकून नव्या जोमानं कामाला लागण्याची एक ताकद, ही जी हनुमान उडी आहे आजची राहुल गांधींची, ही ताकद हा पवित्रा त्यांना देऊ शकणार आहे का? नाही अलका, तुम्ही जी हनुमान उडी ही जी संकल्पना किंवा हा जो शब्द तुम्ही वापरलाय हा काही मला पटलेला नाहीये. याला आपण काही हनुमान उडी म्हणणार नाही. याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं 7 जुलैला अधिवेशन सुरू झालं आणि 6 ऑगस्टला राहुल गांधींचा एक प्रेझेन्स या लोकसभेच्या कामकाजामध्ये दिसलेला आहे वेगळ्या पद्धतीने. अधिवेशन संपायला आता या लोकसभेचं फक्त 7 दिवस उरलेले आहेत. 14 ऑगस्टला अधिवेशन संपते साधारणतः आहे. मला स्वतःला असं वाटतं की हनुमान उडी वगैरे काही मला याला म्हणता येणार नाहीये. खरं म्हणजे एक विरोधी पक्षाची भूमिका आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये 4 राज्यांच्या मध्ये जेव्हा काँग्रेसचं पानिपत झालं, तेव्हा राहुल गांधींनी सोनिया गांधींच्या बरोबर जी पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा राहुल गांधी काय म्हटले होते की तुम्ही पत्रकार सगळे बघालच की येत्या काही दिवसामध्ये मी पक्षामधल्या संघटनात्मक सुधारणा अशा करेन की तुमचा विश्वासही बसणार नाही. बरोबर. आणि त्यानंतर मग त्यांनी काही गोष्टी या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू केल्या, त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. मला स्वतःला असं वाटतं की राहुल गांधींच्या नेतृत्वाला विकसित व्हायला अजून वाव आहे आणि वेळ आहे आणि अनेक गोष्टी खरं म्हणजे त्यांना शिकण्यासारख्या आहेत. मी आपल्याला मुद्दाम सांगतो, लोकसभेमध्ये कल्याण बॅनर्जींच्या सारखे तृणमूल काँग्रेसचे एक अतिशय चांगले अभ्यासू असे खासदार आहेत. खूप छान बोलतात ते, मुद्देसूद बोलतात ते. इकडे राज्यसभेमध्ये डॉक्टर मैत्रे सारखे अण्णा डीएमकेचे एक असे सदस्य आहेत, ते देखील खूप मुद्देसूद बोलतात. मला असं वाटतं की आपल्या बरोबर काम करणारे अनेक जे सदस्य आहेत ते कसे बोलतात, कशी मांडणी करतात. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे कशा पद्धतीने अभ्यासू पद्धतीने आपला मुद्दा मांडतात, हे देखील खरं राहुल गांधींनी बघायला पाहिजे. आणि आपल्या बरोबरचे सदस्य आपल्या सदनातले कसं काम करतात आणि आपल्याला आणखीन काय पद्धतीने भूमिका मांडता येतील आणि लोकांचे प्रश्न ताणून धरता येतील, सरकारला कोंडीत पकडता येईल असा प्रयत्न करायला पाहिजे. पण या गोष्टीसाठी जी महत्वाची बाब असते ती लागते अभ्यासाची, ती लागते सातत्याची, ती लागते चिकाटीची. या सगळ्या गोष्टींचा गुणांचा समुच्चय त्यांच्याकडे असणार, कारण आता राजीव सातव वगैरे सगळे लोक सांगू शकतील. पण मला स्वतःला असं वाटतं की या गोष्टींचं एक वेगळ्या प्रकारचं संमिश्रण अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व असल्याशिवाय या गोष्टी पुढे मांडता येत नाहीत आणि त्या गोष्टी मांडायला पाहिजेत. एक खुलासा फक्त करायचा आहे की मागाशी भातकळकर असं म्हटले, नाही अलका, भातकळकर असं मगाशी म्हटलंय, मी म्हटलं मोदींना हुकुमशहा, मी म्हटलेलं नाहीये, मी इकॉनॉमिक्सचा जो संदर्भ आहे तो सांगितला. ठीक आहे, आपण याच मुद्द्यावर आता एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर बरोबर ऐकलेला आहे आपण तो मुद्दा खोरे सर. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. ब्रेकवर जाता जाता जनतेचा कौल बघणार आहोत. संसदेतल्या आक्रमकपणामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारेल का, हा आपला आजचा प्रश्न आहे. 12% लोक फक्त राहुल गांधींच्या बाजूने आहेत, होय म्हणतायत. 88% अजूनही नाही म्हणतायत. शेवटच्या भागातली महत्वाची चर्चा आहे. आज काय घडलं याबद्दलची चर्चा आपण केलेली आहे, पण राजीव सातव, महत्वाचा मुद्दा हा आहे की नेतृत्व आणि भविष्यामध्ये हे सातत्य टिकवणं. म्हणजे आता महाराष्ट्रात आपण बघितलं असेल, इतके दिवस चर्चा केली जात होती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल, तिथपासून ते पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे नेतृत्व देण्यासाठी सक्षम गुण लागणार आहेत ते राहुल गांधींमध्ये आहेत का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय का की हे सक्षम नेतृत्व राहुल गांधीच देऊ शकतील? मला 2 मुद्दे बोलायचे. बोला. पहिला मुद्दा हा की राहुल गांधी का आक्रमक झाले, याचं कारण असं आहे की या देशाचे पंतप्रधान गायब झाले. पूर्वी प्रत्येक मुद्द्यावर महिलांवर अत्याचार झाला, पंतप्रधानांचा ट्विट यायचा. पूर्वी थोडीशी महागाई वाढली, पंतप्रधानांचं स्टेटमेंट यायचं, म्हणजे ज्यावेळेस ते विरोधी पक्षात होते. पूर्वी ते पत्रकारांशी बोलायचे. मागच्या 2 महिन्यामध्ये एका पत्रकाराचं त्यांचं बोलणं झालेलं दाखवा. पूर्वी पत्रकारांना पंतप्रधानांनी सोबत घेऊन जाण्याचा रिवाज असायचा. ब्राझील नाही, नेपाळ नाही, भूतान नाही, कुठे पंतप्रधान पत्रकारांना घेऊन गेले नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की देशाचे पंतप्रधान हे आता मोनी बाबा बनलेले आहेत आणि त्यामुळे पर्यायानं विरोधी पक्षाची भूमिका म्हणून राहुलजी आक्रमक झाले. दुसरा, तुम्ही राहुलजींच्या नेतृत्वाबद्दलचा प्रश्न विचारला. केवळ हा एकमेव नेता होता ज्यानं 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असताना
या देशामध्ये 20% मतदान काँग्रेसला झालं. 44 जागांची चर्चा होते, पण या देशामध्ये प्रत्येक 5 माणसामधल्या एका माणसानं मतदान केलं, हे सुद्धा वास्तव्य आहे. आणि ते जे 10 कोटीच्या पेक्षा जास्त मतदान झालं ते राहुलजींच्या नेतृत्वाकडून पाहून झालेलं आहे. त्यामुळे त्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब हे पूर्णपणे झालेलं आहे. आता सवाल एवढाच आहे की ज्या पंतप्रधानांनी आजचे दिनाचे स्वप्न दाखवली होती, ते स्वप्न आता कधी पूर्ण येणार हा प्रश्न मी विचारतोय, आणि ते प्रश्न विचारण्यापासून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न व्हायला लागला. ठीक आहे, अतुल भातखळकर, मुद्दा हा आहे की भारतीय जनता पक्ष या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये. मोदी आहेत कुठे, पंतप्रधान आहेत कुठे? हे बरोबर आहे की राहुल गांधींच्या नेतृत्व गुणांची कसोटी लागणार आहे असं, पण अशा प्रकारचं एक ज्या पद्धतीचं वर्तन आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडून अपेक्षित आहे, अजूनही पक्षप्रमुख असल्याच्या थाटात काही वेळा त्यांचं वर्तन केलं जात आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षांना संधी मिळतीये. नाही, मला असं वाटतं की मुळात नरेंद्र मोदींवर असे बेलगाम आरोप ते पूर्वी करत होते आणि आत्ताही करतायत. नरेंद्र मोदी कुठे आहेत? ते आहेत ना संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर आहे. ते परवा नेपाळला गेले, नेपाळी जनतेची मनं जिंकली, त्याच्या आधी भूतानला गेले. नरेंद्र मोदी अत्यंत उत्तम कारभार करतायत आणि त्याच्यामुळेच काँग्रेस ही बौखला गेली आहे. नरेंद्र मोदी रोज ट्विट करतायत, त्यांना जेव्हा ट्विट करायची इच्छा ते ट्विट करतायत. देशातल्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर ते बोलतायत, आंतरराष्ट्रीय जगताचे नेते येऊन त्यांना भेटतायत. पण जर का आता एखाद्या डोळ्यावर कातडच बांधून बसले असतील आणि आम्हाला मोदी दिसतच नाहीयेत असं म्हणत असतील, तर त्याला नाईलाज आहे. बघण्याकरता केवळ दृष्टी लागत नाही, त्याला व्हिजन पण लागते. ती व्हिजन काँग्रेसवाल्यांकडे नसेल तर आमचं त्याला नाईलाज आहे. पत्रकारांशी ते पूर्वी बोलत नव्हते असं तुम्ही आरोप करत होतात. आता म्हणतात की पूर्वी बोलत होते आणि आता बोलत नाहीयेत. आता हा नवीन त्यांनी शोध लावला की ते पूर्वी बोलत होते म्हणून. त्यामुळे आपण पूर्वी काय बोलत होतो, आत्ता काय बोलत होतो, याच्यात काही सातत्य ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की राजीव सातव आणि काँग्रेसने, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण आत्मचिंतन करावं. नरेंद्र मोदींचा व्यवहार, त्यांचं वागणं हे अत्यंत चांगल्या स्वरूपाचं असंच आहे. एका पाठोपाठ ते गतिमान निर्णय करतायत. आपण वेबसाईटवर गेलात तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की किती सरकारने निर्णय घेतलेत, किती इम्प्लिमेंट केलेले आहेत. हे सगळं जग मान्य करतंय, देश मान्य करतंय. त्यामुळे आत्मचिंतनाची गरज ही राहुल गांधींना, त्यांच्या पक्षाला आहे. मला वाटतं प्रियांका गांधी येणार अशी चर्चा आहे. नटवर सिंगांच्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की यांच्या नेतृत्वाचे गुण नाही आहेत, त्याच्यामुळे अस्वस्थ होऊन बहुतेक राहुल गांधींनी केलंय. पण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याचा त्यांनी विचार करा. ठीक आहे, राजीव सातव, अगदी कमी वेळ आहे, 30 सेकंदात काय म्हणायचंय? अगदी बरोबर आहे. हे ट्विटर सरकार झालंय. मोदी आता फक्त ट्विटरवर बोलायला लागलेले आहेत. महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात पूर्णपणे असंवेदनशील. अतुलजी, खरोखरच मोदी कसे आहेत हे विचारायचं असेल तर एकदा अडवाणींना आणि मुरली मनोहर जोशींना भेटा. तुम्ही अडवाणीजी आणि मुरली मनोहर जोशींना कृपया भेटा. त्यांच्याकडे जाणं तुम्ही सोडलंय. कृपया त्यांना भेटा आणि विचारा मोदी कसे आहेत एकदा. ते म्हणजे तुम्हाला कळेल की मोदींचा कारभार कसा चाललाय. राजनाथ सिंगांना की त्यांना त्यांचा पीए घेऊ दिला का? मुरली मनोहर जोशी आणि अडवाणी साहेबांना एकदा जाऊन भेटा. आम्हाला सांगायची गरज नाहीये, विचारून घ्या. राजनाथ सिंगांना पीए मिळाला का? त्यांच्या आवडीचा पीए मिळाला का? एकदा विचारून घ्या. मोदींचा कारभार कसा चालला हे समजेल. ठीक आहे, राजीव सातव आणि अतुल भातखळकर, एकच मिनिट. आपल्याला ही चर्चा थांबवावी लागणार आहे कारण चर्चेची वेळ संपलेली आहे. खरं तर खोरे सर, कांगो सर यांच्याकडे जायचं होतं, पण आपण आता हे जे चित्र बघतो, येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांचे पडघम जसजसे वाजू लागलेले आहेत तशा पद्धतीने राजकीय पक्षांमधली ही भांडणं आपल्याला अधिक तीव्र होताना दिसणार आहेत. पण प्रश्न हा आहे की राहुल गांधींनी आज आक्रमकपणा करून या चर्चेची संधी दिलेली आहे. हा आक्रमकपणा आणि त्यातलं सातत्य ते राखणार आहेत का आणि काँग्रेसला नवं नेतृत्व खरंच ते देऊ शकणार आहेत का? सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देते. ज्यांचं म्हणणं शेवटच्या भागात ऐकून घेऊ शकलो नाही त्यांची माफी मागते आणि कार्यक्रमामध्ये जनतेचा पोल शेवटी बघूया. संसदेतल्या आक्रमकपणामुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारेल का, हा आपला आजचा प्रश्न आहे. 11% लोकांना फक्त वाटतंय की राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारू शकेल.